KPI काय असतं? KPIचा लॉंग फॉर्म आहे की परफॉर्मन्स इंडिकेटर. हे म्हणजे असे पॅरामीटर असतात ज्याच्याने तुमच्या डेटाचा किंवा तुमच्या प्रोजेक्टचा तुम्ही परफॉर्मन्स पाहू शकता. जसं की तुम्ही जेव्हा शाळेत असता, कॉलेजमध्ये असता, तर तुमचं रँकिंग कसं ठरवतात? कोण पहिला आला आहे, कोण दुसरा आला आहे, हे कसं ठरवतात? तर तुमच्या सगळ्या सब्जेक्टचे मार्क मिळवले जातात. काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात, त्याला काही मार्क असतात. त्याची सम घेतात, त्याला पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करतात आणि मग सांगितलं जातं की ओके 90% वाला म्हणजे हुशार, त्याच्यापेक्षा कमी असेल म्हणजे ॲव्हरेज, ओके. सो हे जे काही रूल्स आहेत, हे जे काही नियम आहेत, हे प्रत्येक कंपनी, प्रत्येक एंटिटी, प्रत्येक डोमेनसाठी वेगवेगळ्या प्रकारे असतात. तर ह्याच्याने काय होतं, कुठलीही गोष्ट तुम्हाला मेजर करता येते त्या फॉर्म्युल्याने आणि मग तुम्हाला कळतं की अच्छा माझा पूर्ण क्लास चांगला परफॉर्म करतोय की नाही. ॲज अ टीचर मला बघायचं किती मुलं बिलो ॲव्हरेज परफॉर्म करतात, अबो ॲव्हरेज आहेत. तर ह्या व्हॅल्यूचा मला फायदा होतो. अशी कोणतीही व्हॅल्यू जी तुमच्या कंपनीचा किंवा तुमच्या डोमेनचा परफॉर्मन्स सांगू शकतं, पास्ट इव्हॅल्युएट करू शकतो किंवा तुमचं फ्युचर कसं असेल हे सांगू शकतं. त्याला KPI म्हणतात. तर बऱ्याचदा KPIचे फॉर्म्युले जे असतात हे तुमचे स्टेक होल्डर म्हणजे ज्यांनी तुम्हाला प्रोजेक्ट असाइन केला आहे ते देतील किंवा काही बेसिक जसे असतात, काही फिक्स KPI आहेत सेल्समध्ये, HRमध्ये, मार्केटिंग डोमेनमध्ये, ते तुम्ही रेडीमेडही वापरू शकता. सो त्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे तुमचा डेटा काय, डेटाचा टाईप काय आणि मग तुम्ही त्याला फॉर्म्युला वापरून त्याला मेजरेबल आउटकम्समध्ये कन्व्हर्ट करू शकता.